नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मथुरा सिरीजमध्ये. आज आहे आपल्या सिरीजचा 7वा दिवस. आज मला उठायला उशीर झाला होता, आवरत होतो. आवरून आहे ना मला पटकन दिशी जायचं होतं वाचनासाठी. समोरून बघितलं तर आश्रमाच्या बाहेर बापरे बाप पूर्ण मार्केटच तयार झालं होतं. इथले लोकांनी पूर्ण दुकानं वगैरे लावून टाकली होती. मध्ये आलो, बघितलं सर्वजण नाश्ता करायला चालले होते कारण की वाचनाला टाईम होता. सर्वांप्रमाणे मी पण नाश्त्यासाठी थांबलो आणि नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावरती मी निघाला होतो पंडालाकडे वाचनासाठी. तेवढ्यात आवाज आरतीचा येत होता. आरती सुरू झाली होती आणि आम्हाला पोहोचायला आज झाला होता उशीर. पंडालच्या बाहेर बघितलं तर एकदम ढग वगैरे दाटून आले होते, वारं सुटलं होतं. म्हणलं आज पण पाऊस येणार. तेवढ्यात आरती सुरू झाली होती आणि मग मी गेलो आरतीसाठी. अशा प्रकारे आरती, वाचन आणि सेवा करून रोज मन तृप्त होत होतं. नवीन नवीन अनुभव येत होते आणि खूप मजा येत होती. तर आता दुपारचा वेळ झाला होता, मी निघालो होतो जेवणाकडे. अन्नछत्र विभागाकडे आलो, बघितलं सर्वांचं जेवण व्यवस्थितरित्या चालू होतं. सर्वांचं जेवणाप्रमाणे आम्हीही जेवायला बसलो आणि जेवण करून मी निघालो होतो रूमकडे. मस्तपैकी आरामच करणार होतो, तर तेवढ्यात आठवलं आपले कपडे धुवायचे बाकी आहे. मग आलो, कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे धुताना मम्मीची आठवण आली. कपडे धुवून आराम केला. आराम करून चेंज करून निघलो होतो मी निरूपणासाठी आश्रमाकडे. बाहेरून बघितलं हे साधू संत लोकांच्या इथे जेवणासाठी लाईन लागली होती. यांचं जेवण बघता बघता समोर आलो. समोर येऊन बघितलं हे बाबूजीची झोपून पूर्ण गोवर्धन परिक्रमा चालू होती. आश्रमात आलो. आश्रमात येऊन चहा घेतला आणि निरूपणात येऊन बसलो. अशा पद्धतीने ती अशा निरूपण ऐकून संध्याकाळ झाली होती आणि मंदिरावरची नवीन रोषणाई बघून खूपच छान वाटत होतं. अन्नछत्राकडे बघितलं तर इकडं आज जेवणाची सोय नव्हती. नंतर थोड्या वेळाने मला कळालं की जेवणाची सोय दुसरीकडे करण्यात आलेली आहे. जिथे आपली आपण रूमची बुकिंग केली होती त्या तिथं जेवणाची व्यवस्था केली होती. सर्वांचं जेवण झाल्यावरती आपण जेवायला बसलो होतो. हे माझे नवीन मित्र झाले होते. त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि समोर निघालो होतो मी रूमकडं. तर असा होता आज आपला दिवस. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. राधे राधे.